नमस्कार, मी डॉक्टर दीपक काटकर, चेस्ट फिजिशियन बुलढाणा. यंदा पाऊस खूप कमी पडणार असं भाकीत केलं गेलं होतं आणि त्याप्रमाणे खूप उशिरा पाऊस यावर्षी सुरू झालेला आहे. परंतु आनंदाची बातमी अशी आहे, की हल्ली काही दिवसापासून खूप जोरदार पाऊस आपल्या बुलढाण्याच्या भागामध्ये होत आहे. तर नक्कीच शेतकऱ्यांसाठी ही खूप आनंदाची बातमी आहे आणि सर्वांसाठी ही आनंदाची बातमी आहे. कारण जल आहे ते जीवन आहे असं म्हणतात. आता आपलं येळगाव धरण सुद्धा 100% भरलेलं आहे आणि या गोष्टीमुळे सगळा आनंद जो झालेला आहे, तो हा आनंद पुढच्या वर्षी पण कायम राहिला पाहिजे, याची आपण काळजी घेतली पाहिजे. तर त्यासाठी माझं असं वैयक्तिक मत आहे, की सर्वांनी झाडे लावले पाहिजे. मी सुद्धा यावर्षी 20 ते 25 झाडे लावलेली आहे आणि प्रत्येकानं एक प्रण घ्यायला पाहिजे, की झाडे लावा, झाडे जगवा. एक झाड एक जीवन होणं हे एक पहिलं कार्य झालं आपलं. परंतु संगोपन करणं हे तेवढंच महत्वाचं आहे. कारण की संगोपन केल्याशिवाय ते झाड वाढणार नाही आणि झाडाची काळजी आपल्याला कालांतराने 2-3 वर्षापर्यंत साधारणतः घ्यावीच लागते. कारण की झाड लावल्यानंतर ते झाड जगवणं पण तेवढंच महत्वाचं आहे. आजकाल आपण पाहतो की बरेच लोक झाडे लावतात. पर्यावरण दिनाच्या निमित्तानं म्हणा किंवा पावसाळ्यामध्ये झाडे लावतात. परंतु झाडे लावल्यानंतर त्याची काळजी तितकी घेतल्या गेली पाहिजे, जेणेकरून ते झाड कसं वाढेल, आपल्या फॅमिलीचे एक मेंबर समजून आपण त्याची काळजी घेतली पाहिजे. तर तेव्हा ते हा आपण जो कार्यक्रम घेतो, तर तो सक्सेस होईल असं म्हणावं लागेल.